आपल्याला वाव मिळतोय. सर, मगाशी तुम्ही ऊर्जा क्षेत्राचा उल्लेख केलात. या ऊर्जा क्षेत्रासोबतच ईव्ही क्षेत्र आहे, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, म्हणजे विजेवरती चालणारी वाहनं आणि सेमीकंडक्टर. तर यासारख्या क्षेत्रांसाठी सुद्धा सरकारनं चांगली उत्तम अशी धोरणं आखली आहेत. ह्या बरोबर. क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली आहे आणि भविष्यातल्या अपेक्षा नेमक्या काय आहेत? तर हे दोन्ही सेक्टर्स असे आहेत की ज्याच्यात भविष्यात मॅन्युफॅक्चरिंग, ईव्ही व्हेकल्स आणि सेमी कंडक्टर्स ज्याच्यावर आधारित सगळं इलेक्ट्रॉनिक्स आहे. आजची बरोबर. परिस्थिती अशी आहे की सेमी कंडक्टर्समध्ये 85 ते 90% आपल्याला आणि जगाला, आपल्यालाच नाही, फक्त चीनवर अवलंबून राहायला लागतो. तर याच्यामध्ये केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने मोठे धोरणात्मक पावलं उचललेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण त्यांना पॉवर म्हणजे इलेक्ट्रिक सर्वात महत्वाचा भाग सेमीकंडक्टरमध्ये असतो, एनर्जीची कॉस्ट. तर ह्याच्यात आपण ओपन ॲक्सेस एनर्जी ड्युटीमध्ये माफी आणि जमिनी किफायतशीर दराने देण्याचं धोरण केलेलं आहे. त्याच्याशिवाय PLI स्कीम्स आहेत, ज्याच्यामध्ये जितकं उत्पादन ते करतील तर त्याच्यावरचे GST असतो ते आपण त्यांना परत करतो. तर अशा प्रकारचे जे उदार धोरण आहेत, त्याच्यामुळे 1,00,000 कोटीपेक्षा जास्त पाईपलाईनमध्ये आपल्याकडे सेमीकंडक्टर्समध्ये आहे, ज्याच्यामध्ये इस्रायली कंपनी आहेत, आपले भारतीय कंपनीज पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. आणि ईव्ही मध्ये आपल्याला एक चांगली स्टेप मिळते, जे आपले मागचे इतिहासपेक्षा वेगळी आहे. मागच्या इतिहासमध्ये आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये पुढाकारमध्ये होता. पण बरोबर. ज्यावेळी टेक्सटाईल इंडस्ट्री मुंबईचे, सोलापूरचे कमी झालेत किंवा बंद पडले, तर नवीन टेक्सटाईल इंडस्ट्री आपल्याकडे आली नाही. तर हीच भीती ऑटोमोबाईलमध्ये पण होती की ज्यावेळी आपला पारंपरिक प्रकारचे ऑटोमोबाईल्स बंद होतील आणि ईव्ही येतील, तर आपल्या पुण्यासारखे जे ऑटोमोबाईल क्लस्टर आहे, संभाजीनगरचा ऑटोमोबाईल क्लस्टर आहे, ते बंद होतील का? तर याच्यामध्ये CM देवेंद्र फडणवीसजींनी आणि केंद्र शासनाचे जे धोरण आहेत, याचा पुढाकार घेऊन आपण ईव्ही व्हेकल्सचे परचेसला सुद्धा सबसिडी देत आहोत. ईव्ही व्हेकल्सचे जमिनी उपलब्धता साठी आपण MIDC मध्ये केलेलं आहे आणि त्यांचे PLI स्कीम्स. त्याच्यामुळे जे एक्झिस्टिंग फॅक्टरीज आहेत, जसं आपल्याकडे मर्सिडीजची फॅक्टरी आहे, तर या मर्सिडीजची फॅक्टरी आता ईव्ही कडे जात आहेत. तसेच महिंद्राची खूप मोठा उत्पादन महाराष्ट्रामध्ये आहे. तर महिंद्राला आपण जे प्रोत्साहन दिलेलं आहे PLI स्कीम्स मध्ये, तर ते सुद्धा नेक्स्ट स्टेप मध्ये ईव्ही व्हेकल्स कडे गुंतवणूक करतात. म्हणजे याच्यामध्ये आपण एक्झिस्टिंग ऑटोमोबाईल क्लस्टरला ट्रान्झिशन फ्रॉम फ्युअल ओरिएंटेड व्हेकल्स टू ईव्ही व्हेकल असं ट्रान्झिशन करण्याकरता राज्य शासनाने त्यांची हँड होल्डिंग केलेलं आहे. सर, मगाशी बोलताना तुम्ही पायाभूत